नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे. प्रकरण 13. गावात त्यावेळी सिनेमाचे थिएटर नव्हते. गाजलेल्या नाटक मंडळींची मजल आमच्या गावापर्यंत पोचली नव्हती. त्यामुळे रवळनाथचे देऊळ हेच एकमेव असे करमणुकीचे स्थान होते. वेळोवेळी येणारे उत्सव, जत्रा आणि त्यावेळी होणारी दशावतारी मंडळींची नाटके हीच फक्त मन रिझवण्याची साधने होती. अधूनमधून आसपासच्या गावातली दशावतारी मंडळी येत असत आणि आपापली नाटके सादर करीत असत. तरीही खुद्द आमच्याच गावातली रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळी सर्वात अधिक लोकप्रिय होती. जिवा शिंगी हा या मंडळीचा सूत्रधार. देवळातील पालखी उठताना शिंग फुंकण्याचे काम जीवाच्या घराण्याकडे होते. त्यामुळे त्याच्या घराण्याला शिंगी हे नाव पडले होते. जीवाचा बाप भिवा, तो मरून कितीतरी वर्ष झाली होती, तरी तो जे शिंग फुंकायचा ते जुन्या गावकऱ्यांच्या पुरेपूर आठवणीत होते. डावा पाय पुढे आणि उजवा मागे टाकून तो अर्धवर्तुळाकृती शिंग फुंकू लागला की त्याच्या गळ्याच्या शिरामणे अंगठ्या एवढ्या टसटशीत फुगत. त्याने शिंग फुंकली की भली मोठी फौज रणांगणावर निघाल्याचा भास व्हायचा. त्याचाच झीलजिवा. शिंग फुंकण्याचे कसब त्याला जमले नाही, पण उत्कृष्ट दशावतारी नट म्हणून त्याने थेट गोव्यापर्यंत कीर्ती संपादन केले होते. रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळीचे नाव निघाले की सर्वांच्या डोळ्यांपुढे जीवाची मूर्ती उभी राहायची. आसपासच्या गावात किंवा गोव्यात जाऊन येणारे गावकरी परत येताच अभिमानाने फुगायचे, कारण कितीतरी अनोळखी लोक तिथे आपुलकीने जीवाची चौकशी करायचे. जीवाची मंडळी परत कधी येणार असे उत्सुकतेने विचारायचे. देवळाच्या पाठीमागे जे शेवंता भाविनीचे घर होते त्यात जीवा आपला अजगरासारखा लोळत पडलेला असायचा. मला आठवते, कधी संध्याकाळी देव दर्शनाला गेलो की भसाड्या आवाजातल्या ताना हमखास ऐकू यायच्या. कधी कधी मृदंगाचे बोल कानी यायचे. बहारदार मृदंग वाजवणे हा त्याच्या हातचा मळ होता. गळ्यात मृदंग अडकवला की तो स्वतःला हरवून जायचा. पानाने भरले तोंड विचकून हसत टकामका डोळे नाचवीत मृदंग वाजवू लागला की हा हा म्हणता त्या तालातच तो बुडून जायचा. पण त्याने कितीही ताना भिरकावल्या तरी त्यात संगीत मात्र औषधापुरतेही नसे. शेवंता भाविनीच्या ओढ्यावर गोनपाटाच्या तक्क्याला डोके टेकून तो उत्ताना पडला की ताना दिल्याच पाहिजेत असे एक आपले त्याने ठरवून टाकले होते. म्हाताऱ्या कुत्र्यावर काठी मारली की तो जसा हेल काढीत केकाटतो तसा जीवा आलाप मारायचा. त्यात मधुर स्वरांचा मागमूसही नसायचा, पण नाटक्याचा आणि संगीताचा संबंध असलाच पाहिजे असा एक त्याचा समज होता. पुरेपूर 6 फूट उंची, हाडापेराने राक्षसासारखा दांडगा, करपलेल्या मातीच्या मडक्यासारखे तोंड, डोळ्यांभोवती काळी भोर वर्तुळे आणि सुटलेल्या कातडीच्या थैल्या, डोळ्यांच्या कडा सदा सर्वदा लाल, तोंडाची जीवनी बेसुमार पसरलेली, खालचा जाडजूड ओठ पानाने रंगवलेला आणि हनवटीवर टेकलेला, दाढेत सदा सर्वदा पानाचा चोथा, जागरणाने सदान कदा काळवंडलेला चेहरा, मानेवर लोळणाऱ्या केसांच्या झिंज्या आणि कानावर बंडखोर केसांची झुलपे, असा मुलखा वेगळा नोकझोक होता जीवाचा. आणि याहीपेक्षा त्याचा पोशाख तरेवाईक असायचा. तांबड्या मातीने रंगलेले पाय घोल धोतर, गळ्याकडे घामेजलेल्या आखूड गळपट्टीचा सदरा, त्यावर तिप्पट चौपट अंगाचा झुरकटलेला कोट, शर्टाखाली चांगला वीतभर लोंबणारा कोटाचा एक एक खिसा म्हणजे लांब रुंद पिशवीच, गळ्याभोवती रंगीत रेशमी रुमाल, 2 भुयांमध्ये लाल गंधाची टिकली, डोकीवर लूत लागलेली केसाळ काळी टोपी आणि हाताच्या सर्व बोटात पितळेच्या कळकटून गेलेल्या अंगठ्या. जीवा शिंग्याचे घराणेच दशावतारी. आपण या घराण्यातला 10वा अवतार असे जीवा विनोदाने म्हणायचा. बदलत्या काळाप्रमाणे दशावतारी नाटकाची जी वाताहात झाली ती पाहता आमच्या गावात तरी जीवा हा 10वा आणि अखेरचा अवतार असेच म्हटले पाहिजे. रवळनाथाच्या आश्रयाखाली वाढलेली आणि जीवाच्या मागून मोडकळीस आलेली रवळनाथ प्रासादिक दशावतारी मंडळी ही पिढ्यानपिढ्या जीवाच्या घराण्यात होती.
जीवाचा बाप भिवा म्हणा किंवा त्याचा बाप राघव म्हणा, एकेकाची हयात या नाटकापायी रात्र रात्र जागून गेलेली. सारी वेळी माणसे आपापल्या हयातीत एकूण किती तास झोपली असतील हे त्यांनाच ठाऊक. जीवा हा आपल्या आज्यासारखा दिसायचा असे गावकरी म्हणत. राघव म्हणजे मूर्तिमंत दैत्य. दशावतारी नाटकात शंखासुराचे आणि दैत्याचे काम बेमालूम वठवायचा. आरोळी असा दणकून ठोकायचा की लहान कच्ची बच्चीच काय, पण जाणती माणसे सुद्धा अंग काढून दचकायची. आता दैत्य येणार हे कळले की नाटक पाहायला आलेल्या बायका पोरे घाबरू नयेत म्हणून त्यांना कुशीत घेऊन बसायच्या. लढाई करण्यात सुद्धा म्हणे तो तरबेज होता. त्याच्या त्या कामावर खुश होऊनच माझ्या पंजोबाने आपल्या हाताने राघवच्या खांद्यावर भरजरी उपरणे ठेवले होते. नाटकाच्या दिवशी गावातल्या मानकऱ्यांना आमंत्रण देण्यासाठी राघव बाहेर पडला की ते उपरणे हमखास त्याच्या खांद्यावर असायचे. त्याच्या हयातीत त्याच्या घरावर 2-3दा जप्ती आली, पण दशावतारी पेटारा आणि हे उपरणे त्याने कधी जप्त होऊ दिले नाही. त्याच्या पश्चात भिवाने आणि नंतर जीवाने ते उपरणे मोठ्या अभिमानाने मिळविले. आपल्या घराण्याची नाटकी परंपरा सांगताना जीवा या उपरण्याचा उल्लेख मोठ्या अभिमानाने करायचा. नाटकाचे आमंत्रण देताना किंवा सणासुदीला हे उपरणे खांद्यावर घेतले की जीवा उपरण्याच्या इतिहासात हमखास शिरायचा आणि माझ्या पंजोबासारखा नाट्यरसिक आता मिळणे कठीण असे म्हणून मनात खुपणारी हळहळ सर्वांसमक्ष व्यक्त करायचा. जीवाने आपल्या पूर्वजांप्रमाणेच आपली हयात नाटकात ओतली, पण नाटकातून त्याने पैसा अडका काही खूपसा मिळवला नाही. जो मिळवला तो असा तसा घालवला. पैसा नाही म्हणून कधी खिन्न झाला नाही, हळहळला नाही. फक्त आपल्या नाटकाला लोकांनी गर्दी केली नाही तरच तो हळहळायचा, एरवी कधीच नाही. डोंगराच्या पायथ्याशी त्याचे मोडकळी झालेले जुने घर होते. बाहेरच्या ओट्यावर खुंटीला टांगून ठेवलेले पितळेचे चकचकीत शिंग दर्शनी दिसायचे. तीच जीवाच्या घराची खूण. तिथे त्याची लग्नाची बायको बाया राहायची. तिच्या एका डोळ्यात फूल पडले होते म्हणून कुरडी बाया या नावानेच ती ओळखली जाई. नाटकापायी म्हणा अथवा आपल्या इतर छंदांपायी म्हणा, जीवाने तिच्याकडे आपली बायको म्हणून कधीच लक्ष दिले नाही. नाटकातले जीवाचे काम जन्मात पाहिले नाही अशा या गावात एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे कुरडी बाया. तिने कधीच जीवाचे नाटक पाहिले नाही. जन्माचा झाला नाटक असे धगधगीत उद्गार काढून ते आपल्या कामात व्यग्र व्हायची. घराभोवतालच्या परसात बारीक सारीक लागवड करायची. भाजीपाला, पानवेली, फुलझाडे लावून भाज्या पाने फुले यांची विक्री करून कशी बशी गुजराण करायची. बालतिनीला तेल लावून वर्षाकाठी 2-3 वापरलेली लुगडी मिळवायची. स्वतःशीच फुतकार टाकीत वाकड्या मानेने एका डोळ्याने जग पाहत आपल्या कामात दंग असायची. पण तरीही जीवाच्या नावाने ढब्बू पैशाएवढे कुंकू लावायची. पण जीवा मात्र आपल्या घरी कधीच राहत नसे. 45 कडला जीवा 50 उरटलेल्या शेवंता भाविनीच्या पडवीत पडलेला असे. कधी तांदूळ, नारळ, मासळी आणून तिला द्यायचा आणि तिथे 4 घास पोटात ढकलायचा. पेटारा घेऊन गावोगावी हिंडायला निघाला की आपल्या घरी यायचा आणि माझ घरात तांब्यावर ठेवलेल्या नारळाला हात लावून साष्टांग नमस्कार घालायचा. गावोगाव हिंडून परत आला म्हणजे मग पुन्हा एकदा असेच करायचा. या पलीकडे त्याचा आपल्या घराशी किंवा बायकोशी संबंध नसायचा. बायाच्या अंगावरचे फाटके जुन्यावर तो पाहायचा, पण पेटाऱ्यातील साडी उचलून त्याने कधी बायाच्या अंगावर फेकली नाही. सर्व अर्थाने बाया ही टाकलेली बायको होती, पण गरजेच्या वेळी तिच्याकडे जाऊन 4 पैसे मागायला तो कमी करीत नसे. मोचे माडकर दशावतारी मंडळीने देवळापाशी धर्मशाळेत तळ ठोकला तेव्हा त्यांना दुपारच्या जेवणाला भाजी नव्हती. ते कळताच पायात वाहना घालून जीवा बाहेर पडला. आपल्या गावात दशावतारी मंडळींची गैरसोय व्हावी हे त्याला रुचले नाही. तो तरा आपल्या घरी गेला. शिडी घेऊन घराच्या छपरावर चढला आणि बायाने गवताची गादी देऊन मोठ्या काळजीने छपरावर पोचलेला भोपळा तोडून तो खाली उतरला. त्या धडपडीत त्याने छपराचे 10-20 नळे फोडले. घरात गेला आणि 15-20 सुपाऱ्या खिशात टाकल्या. बाहेर आला आणि पानवेलीची 5-50 पाने खोडून दुसऱ्या खिशात भरली. हे सारे चालू असताना आत बाहेर करीत कुरडी बाया जळजळून फुतकार सोडित होती.
ओठातल्या ओठात शिव्या मोजीत होती, पण जीवाने पर्वा केली नाही. माझा घर, माझी बाईल, घरात हक माझे नाही तर कोणाचे आणखी? असा उलटा सवाल करून त्याने भोपळा खांद्यावर घेतला आणि तो धर्मशाळेकडे गेला. भोपळा, पाने, सुपाऱ्या नाटक्यांच्या समोर ठेवून त्याने हात जोडले आणि म्हणाला, जेवा पोटवर, काय लागला तर हाक मारा. रवळनाथाच्या पायाकडे दशावतारी मंडळीची गैरसोय झाली तर ईश्वर कोप आहेत माझ्यावर. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार करून तो तिथून निघाला आणि भाविनीच्या पडवीत येऊन पडला. शेवंतीच्या पडवीत भिजलेल्या मांजरीप्रमाणे पडून राहणे हा त्याचा नाटका खालोखाल एक आवडता नाद. एका मागून एक पानपट्ट्या तोंडात कोंबाव्या, विड्या फुंकाव्या, संध्याकाळी नवटाक घेऊन अंग आवळून पडून राहावे हा त्याचा छंदच होता. जेव्हा रस्त्यावरून जाताना शेजारून गेला म्हणजे 8 केसांचा मेंढा गेल्याचा भास व्हायचा. आबांना रस्त्यात पाहिले की तो बाजूला उभा राहायचा, चपलांतून पाय बाहेर काढायचा आणि जमिनीला हात लावून वंदन करायचा. कसा काय जीवा, एवढं जाता जाता आबा विचारायचे आणि तुमची कृपा एवढे 2च शब्द जीवा उच्चारायचा. ते दृश्य पाहिले की जीवा हा भलता सभ्य आहे असे कुणालाही वाटले असते, पण तो तसा नव्हता. मुलकाचा खट होता. चालताना दोन्ही हात कोटाच्या ऐसपैस खिशात कोंबून तो झुकत झुकत मंद गतीने चालायचा. चालता चालता वळवळती नजर चौफेर फिरवायचा. पालखीच्या गोंड्यासारखी लुटूक लुटूक मुंडी हलवायचा आणि मधून मधून अक्षता टाकल्याप्रमाणे सुपारीचे तुकडे थुंकायचा. वाटेत कोणी ओळखीचा भेटला की असे म्हणत उगीच दात विचकून हसायचा. पण तेवढ्यात कुळवाड्याचे बाईल माणूस नजरेत आले की तत्परतेने गंभीर व्हायचा. तिरपी मान करून टवकारल्या नजरेने पाहायचा आणि निष्कारण खाकरून ती निघून गेली तर मागे पाहत पुढे चालायचा. बरोबर कुणी असला तर, हे कृष्णाची बाईल की काय, हा एकदम आडली कशी, किंवा ही महाद्याची दुसरेपणाची, रांडेची कंबर बरी सुटली, असे आचकट विचकट बडबडत फिदी फिदी हसायचा. आणि मग विचारमग्न होऊन केसांच्या झुलपात अडकवलेला अणकुचीदार हीर दातात खुपसून दात कोरीत राहायचा. माघ पौर्णिमेला रवळनाथाच्या देवळात जत्रा असायची. त्या रात्री एक फक्कडचे नाटक व्हायचे. ते झाले की दुसऱ्या दिवशी तो रवळनाथासमोर नारळ ठेवून गुरुवाला गाराणे घालायला सांगायचा. मग देवासमोर गुडघे टेकून हात जोडून बसायचा आणि म्हणायचा, तुझी मंडळी, तुझी पोरा, तू बरकत दे. तिथून तो आमच्या घरी जायचा. आबांच्या पायाला हात लावून साष्टांग नमस्कार घालायचा आणि म्हणायचा, तुमचीही कृपा होई. मग आबांनी दिलेला नारळ वाकून हातात घ्यायचा आणि परत जायचा. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून तो आपल्या 8-10 नटमंडळींसह गाव पर्यटनाला निघायचा. मग 2-4 दिवस आसपासच्या गावातून येणाऱ्या माणसांकडून बातम्या कळायच्या, आज जीवाचे नाटक भळेवाडला आले, उद्या रात्री सातारड्याला, परवा गोव्याच्या हद्दीत. नाही म्हटले तर जीवाचा मुक्काम गोव्यात अधिक असायचा. गोव्यातील माणसे खरी रसिक असे त्याचे प्रामाणिक मत होते. गावोगाव हिंडण्याचे काम बहुधा पायीच चालायचे. क्वचित बैलगाडी मिळायची. सर्व नटांच्या डोक्यावर आलटून पालटून पेटारा पडायचा. रात्रीच्या नाटकातला राजा सकाळी डोईवर पेटारा घेऊन हेलकरी ठरायचा. मी कलावंत आहे, पेटारा उचलण्याचे फालतू काम करणार नाही मी, असे कुठल्या नवख्या नटाने म्हटलेच तर त्याची मनधरणी करण्याच्या फंदात जीवा फारसा पडत नसे. शेलक्या शिव्या हसडण्यापासून तो कंबरड्यावर लात घालण्यापर्यंत सारे प्रकार करून तो मोकळा व्हायचा. आणि तरीही जागोजागी ठरल्या दिवशी त्याची नाटके उभी राहत. कोणत्याही गावात शिरला की जेव्हा प्रथम देऊळ गाठायचा. देवळात अगर देवळाजवळच्या धर्मशाळेत पेटारे उतरायचा. मग एक नारळ हातात घेऊन आणि खांद्यावर जरीचे उपरणे टाकून तो गावातल्या मुख्य मानकऱ्याकडे जायचा. तेथे मानकऱ्याच्या पायावर लोटांगण घालून नाटकाला हजर राहण्याचे आमंत्रण द्यायचा. त्याच्या खाकेत एक प्राचीन चोपडे असायचे. ते चोपडे घेऊन तो गावातल्या सर्व बामणांच्या घरी जायचा. नाटकाचे आमंत्रण द्यायचा आणि चोपडे उघडायचा. त्या चोपड्यात गावोगावच्या बामणांची
त्यांच्या पूर्वजांची नावे होती. त्यापुढे त्यांनी वेळोवेळी दिलेल्या पैशांचे आकडे होते. 8 आण्यांपासून 2 रुपयांपर्यंतचे ते आकडे. ते आकडे दाखवून त्या घराण्याकडून तो पैसे गोळा करायचा. आमंत्रणाचा फेरा आटोपून जीवा पुन्हा धर्मशाळेवर यायचा. दरम्यान गावातल्या महाराने ढोल बळवून जीवाच्या नाटकाची दमडी दिलेली असायची. जीवाचे आमंत्रण संपेपर्यंत धर्मशाळेत 3 दगड रचून नटांनी भात, आमटी, भाजीचे जेवण केलेले असायचे. कोट टोपी काढून पेटाऱ्यावर टाकीत आणि दारूच्या वासाचे भपकारे सोडीत, चला थोडी थोडी पिऊन घ्या, असा सर्व नटमंडळींना तो आग्रह करायचा. ते सारे बाटल्या मारून येईपर्यंत जीवा निपचित पडून राहायचा. मग सर्वांची जेवणे होईपर्यंत दुपारचे 3 वाजत असत. संध्याकाळी काळोख पडतात देवळाच्या मंडपात बामणांच्या घरचे बाक येऊन पडत. प्रत्येकाच्या मानाप्रमाणे बाक ठेवले जात. त्या बाकावर बामणांची माणसे बसत. सज्जात एक रुंदसा बाकही असे. तो बाक म्हणजे नाटकातल्या पात्रांचे आसन. वर आंब्याच्या पानांचे तोरणे लटकत असत आणि दोन्ही बाजूंना पेट्रोमॅक्सचे कंदील भकभक करीत चळत असत. बस एवढीच नाटकाची तयारी. बाकी सारी जागा प्रेक्षकांनी अडवलेली असायची. क्वचित खूपच गर्दी उडाली आणि लोकांनी आपले हात पाय राजाच्या सिंहासनापर्यंत पसरले तर खुद्द राजाच लोकांच्या हातापाया पडून जरा मारून घ्या असा लोकशाही पद्धतीने सल्ला द्यायचा. नटांनी एका अमुक वेळी हजर राहिले पाहिजे, अमुक वेळी रंगून तयार राहिले पाहिजे, अमुक वेळी पडदा वर गेला पाहिजे अशी जीवाची कोणतीच बंधने नव्हती. काळोख पडता पडता खुद्द जीवाच बाहेर पडायचा. हातातल्या लांबट टॉर्चचा प्रकाश ज्योत टाकून किट्ट काळोखातून भाविनींची घरे शोधून काढायचा. आत शिरायचा. पूर्वीची ओळख पटायची. कित्येक ओ बाय अशी सुरुवात करून पाऊस पाण्याच्या गोष्टी करता करता सलगीत यायचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.